अरे गुड इव्हनिंग दादा. वेलकम. काय रे पूजा कुठे आहे? मैत्रिणीकडे गेली, येईल इतक्यात. काय रे, कसा काय गेला आज दिवस? फर्स्ट क्लास. कॉफी घेणार? थोड्या वेळाने मी फ्रेश होऊन येतो. काय हो? आई दादा, हा? एक आनंदाची बातमी द्यायची होती. हां हां. पूजाचं प्रमोशन झालंय, डेप्युटी जनरल मॅनेजर. अरे वा. एवढ्या लहान वयात प्रमोशन म्हणजे वा. छान, ग्रेट नाही का? आणि हा बोल बोल. पूजा 2-3 दिवस आपल्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे, खडकवासल्याला. तू सुद्धा जातोयस ना बरोबर? नाही, मी ऑफिसच्या ग्रुप बरोबर ट्रेकसाठी जातोय. बंगल्याकडे जाणारा रस्ता ठीक आहे ना? नाही, पुण्यात हल्ली रस्ते कमी खड्डेच जास्त आहेत. नाही, रस्ता ठीक आहे. मी फ्रेश होऊन आतच बसतो, कॉफी आतमध्येच पाठवून दे. हो विचारा त्याला. अरे ए विशाल, विशाल होशील रे, नंतर होशील फ्रेश. आणि इकडे बस ना इकडे. अरे बस रे बस. दादा, काही प्रॉब्लेम? छे प्रॉब्लेम काही नाही, बस ना. अरे, शंकरच्या जागी चार्ली चॅप्लिनचा फोटो कोणी लावला? मी लावला. लहानपणी पाहिलेले पिक्चर्स आठवतात की नाही तुला? आठवतात अंधुक अंधुक. अरे अंधुक का होईना आठवतायत ना. मी प्रकाश टाकतो ना त्याच्यावर. म्हणजे काय विशाल की आपल्या घरात किती मतभेद असले तरी आपण एकमेकांना असे धरून राहतो. म्हणजे सगळ्या गोष्टी सांगतो एकमेकांना. हो, पण तुम्हाला म्हणायचं काय? हे बघ, एकदा बापाचे बूट आणि कपडे मुलाला व्हायला लागले ना की बाप मुलाचं नातं मैत्रीत बदलायला हवं. पुरे झालं घोळ घालणं. बोलायचं म्हणजे अगदी पोळ्यातून गाळणाऱ्या मधासारखं बाबा. काय रे, पूजा प्रेग्नंट आहे का रे? हां, हां तुम्हाला कसं कळलं? घ्या. अरे आमचे गुप्ते आहेत ना ते पॅथॉलॉजिस्ट, त्यांच्याकडे गेली होती पूजा. त्यांनी सांगितलं मला. काय रे, खरी आहे ना बातमी? बातमी खरी आहे, पण आम्हाला इतक्यात मूल नकोय. जरा घोटाळा झाला प्लॅनिंगमध्ये. होतात रे, घोटाळे होतात म्हणून तर प्लॅनिंगला अर्थ आहे. अभिनंदन. आई ते अरे असं लाचतोस काय? ब्लिस इट इज टू बी अ फादर, बट टू बी अन एक्सपेक्टंट फादर इज डिवाइन. कॉंग्रॅट्स. कोणाचा अभिनंदन समारंभ चाललाय? अरे पूजा, ये ये ये, कम ऑन जॉइन अस. ॲक्च्युली शीतल थांबली आहे खाली. आई, आम्ही सगळ्याजणी 2-3 दिवस खडकवासल्याच्या तिच्या पूजा. बंगल्यावर जात. आई दादांना समजलंय. विशाल, इथेच थांब आणि बोल. का मी सांगू? नको, ते माझे आई वडील आहेत, मी सांगायला हवं. आई दादा, आम्हाला मूल नको इतक्यात, म्हणून ॲबॉर्शन करायचंय. पूजा मैत्रिणीकडे नाही, हॉस्पिटलला चालली. हे सगळं तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून हा सगळा प्लॅन. बट नाव द कॅट इज आउट ऑफ द बॅग. विथ एन अगली स्क्रीन. दादा, मी मम्मी पप्पांना पण नाही सांगितलंय. या तुमच्याबद्दलचा अविश्वास नव्हता, पण नवीन दुरावा किंवा मतभेद निर्माण करायचे नव्हते म्हणून आम्ही. एनिवे, पण या सगळ्या प्रसंगात मनासारखं काहीही घडणार नाही असंच ना? मला एक सांगा, तुम्ही दोघे तरी आनंदी आहात का रे हा निर्णय घेताना? वाईट तर वाटतंच दादा, पण आमचं वाईट वाटणं आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं नव्हतं. विशाल, हा तुमचा दोघांचा निर्णय आहे की? अर्थात दोघांचा. हे बघा आई, जिथे आमचंच नातं अजून स्थिर नाहीये तिथे दुसऱ्याला कशाला जन्म द्यायचा? कुठल्या नवरा बायकोचं नातं अगदी आखीव रेखीव बघितलंच बाई. संसाराची होडी डुचमळणार, हेलकावणार. आमच्या होडीची बांधणी ना मजबूत करायची आमच्या बायकोला. हो, आणि म्हणूनच एका वेळी मी फक्त एकाच मुलाला सांभाळू शकते. म्हणजे हा बालिश आहे, आईच्या पंगणाखाली वाढला असंच ना? कशाला लग्न केलंस त्याच्याशी? कारण त्याच्यात स्वतःच्या पंखांनी उडायची ताकद आहे म्हणून. म्हणजे तो नंदा, आता वाद घालू नकोस. तिचा निर्णय झालेला आहे आणि आपले चिरंजीव सुद्धा भयंकर असहाय्य झालेत बिचारे. मी बिचारा नाहीये. तुम्ही सगळ्यांनी माझी कीव करायची गरज नाहीये. पूजा, आपण ॲबॉर्शनचा प्लॅन पुढे ढकलूया.
मला माझ्या आई वडिलांचा विचार करायला हवा. मी शीतलला सांगून येतो की तू येत नाहीयेस. सॉरी विशाल, हा निर्णय आपल्या दोघांचा होता आणि तू एकटा तो बदलू शकत नाहीस. नाही कसं? नवरा आहे तो तुझा, त्याचं सांगणं मान्य नको करायला. कुठलं सांगणं? आज सकाळचं का आत्ताचं? इतका अविश्वास नवऱ्यावर? नाही, पण तो जर चुकत असेल तर मी का फरफटत नेऊ स्वतःला त्याच्याबरोबर? माझी तयारी नाही झाली आहे हो अजून आई पण पेळण्याची, आणि म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला होता. पण त्याने बाजू बदलली, एखादा शर्ट बदलावा तशी. म्हणजे तुमच्या नजरा आता मला जाळणार. सो लेट अस पोस्टपोन दिस डिसिजन. नो विशाल, माझा निर्णय झालाय, मी चाललीये. उद्या सकाळी 7 वाजता तू हॉस्पिटलमध्ये येऊ शकतोस. आणि नाही जमलं तर पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. येते मी. ही सरळ सरळ धमकी आहे. आई, ती जे काही म्हणाल ते सगळं खरं आहे. हे सारं काय आम्ही दोघांनी मिळूनच ठरवलं होतं. शिट इज ब्लडी लाईफ. पुन्हा तुझी ऍक्सिडेंटची भाषा सुरू झालेली आहे. मला एक सांग, तुला पूजाने अबॉर्शन करून घ्यायला हवंय की नको? अर्थातच नकोय. नंदा, मी त्याच्याशी बोलतोय, तू गप्प बस. बोल विशाल, बोल. मला ठाऊक नाही. देन यू डिझर्व धिस टॉर्चर. तू निर्णय घेत नाहीस कारण तुला वाटतं आम्ही दुखावले जाऊ. सगळ्यांच्या मनासारखं नाही होणारे काही विशाल. हे बघ, तुला कमीत कमी त्रास होईल असा निर्णय तू घे. अगदी लायसन्सच देतायत त्याच्या बेजबाबदारपणाला. नंदा प्लीज. विशाल, पूजाने तुला ती पहिल्यांदा प्रेग्नंट आहे असं सांगितल्यावर तू काय म्हणालास? ओ नो, माझं सगळं प्लॅनिंगच चुकणार. देअर लाईज युअर आन्सर. तू सुद्धा सेल्फिश विचार केलास स्वतःचा. तिनं निदान तिला वाटतो तसा सेन्सिबल डिसिजन घेतला आणि नीट विचार करून घेतला. तिची वकिली करू नका. आयुष्यभर बायकोच्या मनाचा विचार केला नाही. ती चूक माझ्या मुलाने करू नये अशी माझी इच्छा आहे. अरे जा ठोंब्यात, जा तिच्याकडे. शी नीड्स यू. तिचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, आणि तुझं सुद्धा आहे तिच्यावर. गो क्विक. गो, कम ऑन. थँक्यू दादा.